Hello students, welcome. Welcome to my channel Vidya Crown. Confused about the questions and answers of the lesson Secret Plan of the Vegetables? Don't worry. Let's solve the complete exercise step by step with simple and easy to understand answers. Question. Discuss in pair and list the advantages of healthy food and disadvantages of packaged food. आता काय करायचं आहे? आपल्या मित्रासोबत चर्चा करायची आहे. डिस्कस इन पेअर म्हणजे आपल्यासोबत जो मित्र किंवा मैत्रीण असेल त्याच्यासोबत चर्चा करायची. आणि यादी करायची आहे, एनलिस्ट करायची आहे. काय? की ॲडव्हांटेजेस ऑफ हेल्दी फूड आणि डिसएडव्हांटेजेस ऑफ पॅकेज फूड. म्हणजे आरोग्यदायी अन्नपदार्थ यांचे फायदे, ॲडव्हांटेजेस म्हणजे फायदे आणि डिसएडव्हांटेजेस म्हणजे तोटे. कसले तोटे बघायचे आहेत? पॅकेज फूड. आता हे सगळं चर्चा करण्याकरता किंवा लिखाणाकरता आपल्याला काही या संबंधित शब्दांची गरज लागणार आहे. तर कोणकोणते शब्द आपल्याला इथे महत्वाचे लागणार आहेत त्यांचा आपण पहिल्यांदा अर्थ पाहायचा आणि त्या शब्दांचा वापर करून आपण हा प्रश्न पूर्ण करणार आहोत. The first word we will require essential. Essential means अत्यावश्यक, completely necessary, that you must have or do. अनिवार्य, मूलभूत गोष्ट की जे आपण केलंच पाहिजे किंवा ती गोष्ट तुमच्याकडे असलीच पाहिजे. आता आपल्याला हेल्दी आरोग्य ठेवायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे की आपण ह्या फळभाज्यांचा ज्यूस घेतला पाहिजे किंवा त्यांची कोशिंबीर करून खाल्ली पाहिजे, त्यांचं सॅलड खाल्लं पाहिजे. सो इट इज इसेन्शियल थिंग वी हॅव टू डू. सेकंड वन वी विल रिक्वायर न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्व. न्यूट्रिएंट्स आर सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ इन फूड, जे आपण खाद्यपदार्थ खातो त्या खाद्यपदार्थांमध्ये हे घटक असतात. दॅट अवर बॉडी नीड्स. आता ते घटक आपल्याला का लागतात? हे पोषक तत्व का लागतात? फॉर एनर्जी, शक्तीसाठी, ग्रोथ, वाढीसाठी, रिपेअर. आपलं शरीर सतत काही ना काही कार्य करत असतं, त्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा रिपेअरची गरज लागते. जसे आपल्या घरामध्ये बघा टीव्ही त्याचं काम करतो, फ्रीज त्याचं काम करतो, पंखा त्याचं काम करत असतो आणि त्यांचे सुद्धा रिपेअर आपण करत असतो. तसेच आपल्या बॉडीचं सुद्धा रिपेअरिंग आपण करत असतो आणि त्याच्यासाठी हे न्यूट्रिएंट्स लागत असतात. अँड गुड हेल्थ आणि चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी आपल्याला या पोषक तत्वांची गरज असते. मग कोणते कोणते पोषक तत्व आहेत? तर प्रोटीन्स म्हणजे प्रथिने, कार्बोहायड्रेट्स कार्बोदक, फॅट्स मेद, विटॅमिन्स जीवनसत्व, मिनरल्स खनिजे आणि वॉटर म्हणजे पाणी सुद्धा बघा हे पोषक तत्वाचं काम करत असतं. तर या प्रकारची पोषक तत्व आपल्याला आपल्या खाद्यपदार्थातून मिळत असतात, त्याला आपण न्यूट्रिएंट्स असे म्हणतो. Vitamins are natural substances that our body needs in small amounts to stay healthy, grow properly, and protect us from diseases. Vitamins A, B, C, D, E and K. आता विटॅमिन्स म्हणजे काय? तर जीवनसत्व. विटॅमिन्स हा नॅचरल सबस्टन्सेस जे नैसर्गिक आहेत. सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ जे आपल्या बॉडीसाठी आवश्यक आहेत, परंतु स्मॉल अमाउंट म्हणजे थोड्याशा प्रमाणातच त्यांची गरज आहे, परंतु गरज आहे. बरोबर आहे. मग का गरज आहे? टू स्टे हेल्दी, आरोग्यदायी राहण्यासाठी, ग्रो प्रॉपरली, शरीराची वाढ योग्य पद्धतीने योग्य रीतीने होण्यासाठी आणि प्रोटेक्टर्स संरक्षण करणं कशापासून? फ्रॉम डिसीजेस. डिसीजेस म्हणजे आजार.
या आजारांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी. मग कोणते कोणते विटॅमिन्स असतात तर ए, बी, सी, डी, ई आणि के. आता ए एक उदाहरण देते आहे. ए विटॅमिन्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पपईचा अंतर्भाव करतो, गाजरचा अंतर्भाव करतो आणि जर ए विटॅमिन्सची कमतरता असेल तर रातांधळेपणा होतो. म्हणजे ह्या रोगांपासून आपल्याला संरक्षण हवं असेल, प्रोटेक्ट अस फ्रॉम डिसीजेस, म्हणजे अशी विविध प्रकारची कामं ही विटॅमिन्स करत असतात. पुढे आहे प्रोटीन्स. Proteins are nutrients that help our body to grow, build muscles, and repair damaged tissue. Milk, eggs, pulses, beans, fish and meat हे त्याची उदाहरणं आहेत. आता प्रोटीन्स बघा, प्रोटीन्स म्हणजे प्रथिने. आता ह्यांचा काय उपयोग होतो शरीरासाठी तर ग्रोईंग, आपल्या शरीराच्या वाढीसाठी, बिल्ड मसल, स्नायू बलवर्धक बनवण्यासाठी आणि रिपेअर डॅमेज टिश्यू, आपल्या शरीरामध्ये पेशींचा जो समूह असतो ज्याला आपण उती म्हणतो, त्या उतींना ज्या डॅमेज झालेल्या असतात त्या व्यवस्थित बनवण्यासाठी. मग हे प्रोटीन्स आपल्याला कशापासून मिळतं तर मिल्क, एग्ज, पल्सेस, बीन्स, फिश आणि मीट. दूध, अंडी, डाळी, बीन्स म्हणजे बिया, म्हणजे राजमाची बी, छोले, ग्रीन बीन्स म्हणजे फरसबी, सोयाबीन्स, हे सगळे काय आहेत बीन्स आहेत. फिश मासे आणि मांस, मीठ म्हणजे मांस, हे सगळं प्रोटीन्स मध्ये असतं. आता फायबर. Fiber is a part of plants foods that helps in proper digestion and prevents constipation. Fruits, vegetables, beans and nuts. फायबर म्हणजे आहारातील तंतुमय पदार्थ. त्याची गरज काय तर प्रॉपर डायजेशन होतं, म्हणजे अन्न पचनाचं कार्य सुरळीत होतं आणि प्रिव्हेंट कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता टाळते, प्रतिबंध करते बद्धकोष्ठतेसाठी. ते कशातून मिळतं तर फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, बीन्स आणि नट्स. नट्स म्हणजे शेंगदाणे, बदाम, सूर्यफुलाच्या बिया, टरबूजच्या बिया, कलिंगडाच्या बिया, ज्या आपण बिया खातो त्याला आपण नट्स म्हणतो. नेक्स्ट प्रिझर्वेटिव्ह. आता प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय संरक्षण करणारं. इट इज अ सबस्टन्स put into food, drinks, cosmetics and medicines to stop them from spoiling. जो पदार्थ अन्न, पेये, औषधे किंवा सौंदर्य प्रसाधने खराब होऊ नये व हे सर्व पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी वापरला जातो त्याला आपण प्रिझर्वेटिव्ह असे म्हणतो. म्हणजे आपण जे अन्न पदार्थ बाहेरून पॅकेज फूड मधून घेतो किंवा शीतपेय, आपण कोको कोला वगैरे पितो ना, तर हे सगळ्या पेयांमध्ये, मेडिसिन मध्ये सुद्धा प्रिझर्वेटिव्ह असतात की जेणेकरून तो पदार्थ दीर्घकाळ टिकावा. परंतु हे प्रिझर्वेटिव्ह घातलेले पदार्थ कायमचे जर खात राहिले तर आपलं डायजेशन ही प्रक्रिया बिघडते आणि काय होतं की आपल्याला नको ते आजार मागे लागतात. त्यामुळे हेल्दी लाईफ जगायचं असेल तर असं प्रिझर्वेटिव्ह घातलेले फूड खाणं आपण कमी करायचं. Artificial additives means any man-made chemical added to food to change its color, flavor, texture or shelf life. आर्टिफिशियल ऍडिटिव्ह म्हणजे असे रासायनिक द्रव्य जे प्रयोगशाळेत तयार केले जातात आणि ते अन्न पदार्थामध्ये मिसळले जातात. बाहेरचे जे पॅकेज फूड असतं कुरकुरे सारखे त्याच्यामध्ये हे मिसळलेलं असतं, त्यामुळे काय होतं पदार्थाचं रंग बदलतो, तो आकर्षक दिसतो पदार्थ, त्याची चव खूप छान लागते, परंतु याच्यामधून शरीरामध्ये
असे रासायनिक पदार्थ जास्त जातात आणि आपलं शरीर आरोग्यदायी न बनता त्याच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त असे अपायकारक पदार्थाने ते शरीर बनलं जातं आणि आपल्या अन्नपचनावर विपरीत परिणाम करतं. नेक्स्ट हार्मफुल. हार्मफुल मीन्स व्हॉट? हार्मफुल म्हणजे अपायकारक, हानिकारक, धोकादायक असा पदार्थ की जो तुमच्या आरोग्याला इजा पोहोचवू शकतो. हार्मफुल मीन्स समथिंग दॅट कॉजेस डॅमेज, injury or bad effect to your health, body or the environment. In simple terms, it means bad for you or dangerous. अतिशय धोकादायक असणं, अपायकारक असणं, ज्याचं सेवन केल्यामुळे हे सगळं पॅकेज फूड आहे. आपलं आरोग्य धोक्यात येतं. Strengthen means to make something stronger. शक्तिशाली बनवणारं, tougher, मजबूत बनवणारं or more powerful. शक्तिशाली बनवणारं, मजबूत बनवणारं, बळकटी आणणारं असं फूड आपण जर खाल्लं तर आपली स्ट्रेंथ नक्कीच वाढते. तर स्ट्रेंथन या दृष्टिकोनातून हा शब्द आपण वापरलेला आहे. Antioxidants, bodyguard for our cells. It is natural substance found in healthy foods that protects your body from damage and keeps you healthy. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करणारे पदार्थ. जे आपण हेल्दी फूड खातो ना, त्याच्यामध्ये ते निसर्गता असतात, नॅचरली असतात आणि ते काय करतात, ते आपलं डॅमेज होणारं शरीरातला भाग असतो त्याचं संरक्षण करतात आणि आपलं शरीर हेल्दी आणि आरोग्यदायी ठेवतात. एनहान्स मीन्स टू इम्प्रूव्ह, सुधारणे, इनक्रीज वाढवणे और ऍड टू द क्वालिटी, आणखीन चांगलं करणे, व्हॅल्यू ऑर ब्युटी ऑफ समथिंग. म्हणजे एखाद्या गोष्टीचा दर्जा वाढवणे किंवा एखादी गोष्ट सुधारणे यासाठी आपण एनहान्स या शब्दाचा वापर करतो. आता बघा, हा मुलगा जो आहे चांगलं फूड खातो आहे, आरोग्यदायी खाद्यपदार्थ खातोय, त्यामुळे त्याचं शरीराच्या आरोग्यामध्ये निश्चितच सुधारणा होणार आहे. तर अशा प्रकारे या शब्दाचा आपण वापर करणार आहोत. तर आता आपण बरेचसे शब्द पाहिले की जो आपला मूळ प्रश्न आहे, ऍडव्हान्टेजेस अँड डिसऍडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूड अँड पॅकेज फूड चा, तर त्याच्यासाठी हे सर्व शब्द लागणार आहेत. आता ह्या शब्दांचा वापर करून आपण आपला पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. ऍडव्हान्टेजेस ऑफ हेल्दी फूड. ऍडव्हान्टेजेस म्हणजे फायदे, हेल्दी फूड म्हणजे पौष्टिक पदार्थ किंवा आरोग्यदायी पदार्थ. आता आपण एनलिस्ट करणार म्हणजे यादी करणार. फर्स्ट वन, हेल्दी फूड प्रोव्हाइड्स एसेन्शियल न्यूट्रिएंट्स सच ॲज विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स अँड फायबर. हे जे पौष्टिक पदार्थ आहेत हे काय पुरवतात, तर अत्यावश्यक, इसेन्शियल म्हणजे अत्यावश्यक, न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्व, जीवनसत्व, विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व, मिनरल्स म्हणजे खनिज पदार्थ, प्रोटीन्स म्हणजे प्रथिने आणि फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ. सेकंड वन, इट रेड्युसेस टायर्डनेस अँड फटीग. फटीग म्हणजे थकवा, थकवा कमी करतात. रेड्यूस म्हणजे कमी करणे, थकवा कमी करण्याचं कार्य हे हेल्दी फूड म्हणजे पौष्टिक पदार्थ करत असतात. इट स्ट्रेंथन द इम्युन सिस्टीम. इम्युन सिस्टीम म्हणजे रोग प्रतिकार क्षमता. स्ट्रेंथन म्हणजे सुधारते, बळकट करते, त्याचा दर्जा वाढवते. तर ही जी रोग प्रतिकारक क्षमता आहे ही सुधारण्याचं काम हे हेल्दी फूड करत असतात. फोर्थ वन, हेल्दी फूड आर रिच इन विटॅमिन्स अँड अँटीऑक्सिडंट्स दॅट हेल्प द बॉडी फाईट इन्फेक्शन. हेल्दी फूड आहेत जे आरोग्यदायी पदार्थ आहेत
त्यांच्यामध्ये काय काय असतं तर विटॅमिन्स, जीवनसत्व असतात, अँटीऑक्सिडंट असतात. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय की जे पदार्थ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात आणि त्यामुळे काय होतं आपली बॉडी जी आहे हे कुठल्याही इन्फेक्शन बरोबर फाईट करू शकते. इन्फेक्शन म्हणजे जंतू संसर्ग, फाईट म्हणजे लढा देणे. या जंतू संसर्गाबरोबर लढा देऊ शकते. फिफ्थ वन, इट एनहान्सेस मेमरी, कॉन्सन्ट्रेशन अँड लर्निंग एबिलिटी. हे काय वाढवतं तर मेमरी वाढवते, स्मरणशक्ती, कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता वाढवते अँड लर्निंग एबिलिटी म्हणजे अध्ययन क्षमता वाढवते. म्हणून आपल्याला हेल्दी फूड खाणं गरजेचं आहे. आता आपण डिसएडव्हान्टेजेस ऑफ पॅकेज फूड बघणार आहोत. डिसएडव्हान्टेजेस म्हणजे तोटे. पॅकेज फूड म्हणजे पाकिटबंद खाद्यपदार्थ असतात त्याचे. फर्स्ट वन, मेनी पॅकेज फूड्स कंटेन प्रिझर्वेटिव्ह अँड आर्टिफिशियल ॲडिटिव्ह्ज. हे जे पाकिटबंद खाद्यपदार्थ असतात त्याच्यामध्ये काय असतं तर प्रिझर्वेटिव्ह. प्रिझर्वेटिव्ह तुम्हाला मी मगाशी सांगितलंच आहे की हे असे रासायनिक पदार्थ ज्याच्यामुळे पदार्थ दीर्घकाळ टिकतो, परंतु ह्या प्रिझर्वेटिव्हचा आपल्या अन्न पचनावर विपरीत परिणाम होत असतो. ते शरीराला अपायकारक असतात, म्हणून त्याचं जास्त प्रमाणात सेवन होता कामा नये. आणि आर्टिफिशियल ॲडिटिव्ह्ज म्हणजे असे रासायनिक द्रव्य की जे पदार्थ आकर्षक बनवतात आणि त्यांची चव वाढवतात. हे कृत्रिमरित्या, नॅचरल नाही, म्हणून ते आरोग्याला चांगले नसतात. कुरकुऱ्याचं पाकिट किंवा कुरकुरे बघा दिसायला आकर्षक असतात, परंतु ते पौष्टिक नाहीत कारण त्याच्यामध्ये आर्टिफिशियल ॲडिटिव्ह्ज पण असतात. सेकंड वन, they contain excess sugar, salt and fat which are harmful. त्याच्यामध्ये काय असतं एक्सेस शुगर म्हणजे अति साखर असते, जास्त प्रमाणात मीठ असतं आणि फॅट तेलकट पदार्थ असतात. ते आपल्या शरीराला कसे असतात हार्मफुल म्हणजे अपायकारक. थर्ड वन, रेग्युलर कन्झम्पशन मे लीड टू हेल्थ प्रॉब्लेम्स. जर रेग्युलर नियमितपणे कन्झम्पशन म्हणजे सेवन केलं तर ह्याच्यामुळे आपले आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. फोर्थ वन, some packaged foods lack essential vitamins, minerals and fiber. काही पॅकेज फूड्स मध्ये कोणत्या गोष्टी नसतात, लॅक म्हणजे नसणे, अत्यावश्यक गोष्टी नसतात, विटॅमिन्स नसतात म्हणजे जीवनसत्व नसतात, खनिज नसतात आणि तंतुमय पदार्थ नसतात. मग ते हेल्दी झालं का नाही. फिफ्थ वन, they can cause weight gain and which leads to diseases. या पॅकेज फूड मुळे काय होतं केवळ वजन वाढतं कारण चवीला छान लागतं म्हणून ते आपण खात राहतो. आणि असे तेलकट प्रिझर्वेटिव्ह टाकलेले पदार्थ वारंवार खाल्ल्यामुळे काय होतंय वजन वाढतं आणि त्यामुळे विविध आजार आपल्याला होतात. तर अशा प्रकारे आपण आता ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस पाहिले. The question is, read the grid carefully and encircle the names of the eatables mentioned in it. जी ग्रीड दिलेली आहे ती केअरफुली वाचा आणि जे इटेबल्स आहेत, जे खाद्यपदार्थ आहेत त्यांना एनसर्कल करायचं आहे. इथे बघा वर्टिकल हे रेड रंगामध्ये ठळक केलेलं आहे आणि हॉरिझॉन्टल हे ब्ल्यू रंगामध्ये ठळक केलेले आहेत. जे इटेबल्स आहेत जे आपण खातो खाद्यपदार्थ. फर्स्ट वन इज पीज, सेकंड वन इज हलवा, थर्ड वन इज नट्स, फोर्थ वन इज रेझिन्स म्हणजे मनुके. आता हॉरिझॉन्टल बघूया. कस्टर्ड, कॅरट गाजर, चिली मिरची, भेंडी मीन्स भेंडी, ज्यूस सरबत किंवा रस. ई, क्लासिफाय द वर्ड्स इन द गिवन कॉलम्स. खाली जे कॉलम्स दिलेले आहेत त्याप्रमाणे या कंसातले शब्दांचं वर्गीकरण करायचं आहे. क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण. आता ब्रॅकेट मध्ये कुठले कुठले शब्द दिलेले आहेत बघा. मेअरली म्हणजे नुसता फक्त ओनली, रन, हंग्री, बोल, टी,
अँग्री, हंग्रीली, कॅच. आता पहिला शब्द आहे मेअरली, ओनली. हा ऍडवर्ब आहे. ly पण जोडलेला आहे. म्हणून तो ऍडवर्ब मध्ये लिहिलेला आहे. रन, इट इज ऍक्शन वर्ड. दॅट्स वाय इन्क्लुडेड इन द कॉलम ऑफ वर्ब्स. रन. हंग्री, भुकेलेला. हे बघा, आता आपल्याला हा डिस्क्रायबिंग वर्ड्स आहे, म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणून तो ऍडजेक्टिव्ह मध्ये लिहिलेला आहे हंग्री. बोल किंवा बाउल हे नाउन आहे, म्हणून ते नाउन मध्ये लिहिले आहे. टी, इट इज ऑल्सो नाउन. अँग्री, रागावलेला. आता हा वर्ड आहे, हे डिस्क्रायबिंग वर्ड आहे, म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणून तो ऍडजेक्टिव्ह मध्ये लिहिला. हंग्रीली, भुकेल्या अवस्थेत. तर हा ऍडवर्ब आहे, म्हणून ऍडवर्ब मध्ये लिहिलाय. कॅच हे ऍक्शन वर्ड आहे, म्हणून तो वर्ब मध्ये लिहिलेला आहे. हा प्रश्न खूप मजेशीर आहे बरं का. बघा काय आहे हा प्रश्न. एफ, कम्प्लीट द फॉलोइंग मेसेज युजिंग द गिवन वर्ड्स. खाली जो मेसेज दिलेला आहे तो मेसेज आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्याच्यासाठी ब्रॅकेट्स मध्ये काही शब्द दिलेले आहेत. कोणते? तर प्रोटेक्ट. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे. नीड म्हणजे गरज. इट म्हणजे खाणे. इलनेस म्हणजे आजार. एनर्जी म्हणजे ऊर्जा. आणि हेल्दी म्हणजे आरोग्यदायी. तर या शब्दाचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे? हा खाली दिलेला मेसेज पूर्ण करायचा आहे. पण हा मेसेज म्हणजे हा कोणाला देतोय बघा बरं का. डिअर व्हेजिटेबल्स, हा मेसेज आपण देणार आहोत भाज्यांना. भाज्यांविषयीचं आपलं मत काय आहे हे बलबीर सांगतो आहे. बलबीरला चांगलाच धडा मिळाला. आपण ती जेव्हा कथा वाचली तेव्हा आपल्याला कळलं बलबीरला भाज्या आवडत नव्हत्या, परंतु त्या भाज्यांनी बलबीरला काय धडा शिकवला. आता बलबीरचं व्हेजिटेबल्स बद्दलचं मत बदललेलं आहे. आता त्याचं जे बदललेलं मत आहे ते आपल्याला सांगणार आहे की भाज्यांचे आपल्याला कोणते फायदे होत आहेत. तर पाहूया बलबीर हे पत्र कसं लिहितो आहे ते. संदेश देणारं पत्र आहे हे. डिअर व्हेजिटेबल्स, यू आर अवर नीड. तुम्ही आमची गरज आहात. यू गिव्ह अस विटॅमिन्स अँड एनर्जी. तुम्ही आम्हाला काय देता? विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व, अँड एनर्जी शक्ती, ऊर्जा ही आम्हाला तुमच्याकडून मिळते. यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस. तुम्ही आमचं संरक्षण करताय. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण. कशापासून? आजारापासून. इलनेस म्हणजे आजार. वी डू नॉट हेट यू. आम्ही तुमचा तिरस्कार करत नाही. बघा किती छान बदल झाला आहे बलबीर मध्ये. वी मस्ट इट यू टू स्टे फिट. आम्ही तुम्हाला खाल्लं पाहिजे. का? स्टे फिट. फिट राहण्याकरता, निरोगी राहण्याकरता तुम्हाला आम्ही खाल्लं पाहिजे. खाल्लंच पाहिजे. मस्ट इट. थँक यू फॉर व्हॉट यू डू फॉर अस. धन्यवाद. जे जे तुम्ही आमच्यासाठी करत आहात त्याबद्दल आभारी आहोत. युअर फॅन. तुमचाच फॅन. कोण? बलबीर. बघा पत्राच्या रूपामध्ये छान संदेश दिला गेलेला आहे. तर असा हा संदेश आपण या दिलेल्या शब्दातूनच पूर्ण केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन जी. रीड द फॉलोइंग वर्ड्स. रियल, really, greedy, greedily. Now add the suffix ly to the following words and rewrite. काय करायचं आहे? रीड द फॉलोइंग वर्ड्स. खालील दिलेले शब्द वाचायचे आहेत. म्हणजे हे रियल, रिअली. रिअलचं झालं रिअली. ग्रीडीचं झालं ग्रीडीली. हे ऍडवर्ब झाले. आता आपण ह्यांना काय लावलं? सफिक्स म्हणजे प्रत्यय. ly लावला.
आणि असेच LY लावून खालचे शब्द सुद्धा आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि रिराईट म्हणजे पुन्हा ते लिहायचे आहेत. आता स्लोला LY लावलं झालं स्लोली, हळूवारपणे. हॅपीला LY लावलं, परंतु जेव्हा जेव्हा एंडिंगला Y असेल तर Y च्या जागी I येतं आणि मग बाकीचं LY आहे तसं लावायचं. त्यामुळे हॅपीली झालं. आनंदाने. इझी. इथे पण बघा Y आलेला आहे ॲट द एंड. त्या Y ऐवजी आपण काय लिहायचं आहे? I लिहायचं आहे. आणि LY आहे तसं लिहायचं. इझिली, सहजपणे. लाईक, लाईकली, फक्त LY लावलं. वीक, वीकली, LY लावलं. क्विक, क्विकली. जलद, जलदपणे. नेक्स्ट क्वेश्चन. रीड द गिवन टेबल. खालील दिलेलं टेबल वाचा. चूज वन वर्ड फ्रॉम इच कॉलम. प्रत्येक कॉलम मधून तुम्ही एक शब्द निवडायचा. अँड मेक मीनिंगफुल सेंटेन्स. आणि अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. इथे बघा आपल्याला 3 कॉलम आहेत. सब्जेक्टचा कॉलम आहे. ह्याच्यामध्ये सगळे प्रोनाउन दिलेले आहेत. इथे वर्ब आहेत आणि इथे ऑब्जेक्ट आहे. आता हे वर्ब जे आहे हे सब्जेक्ट नुसार बदलणार आहे. लक्षात मात्र इथे एकच ठेवायचं आहे की ही, शी, इट असेल तेव्हा वर्ब सोबत एस लावलं जातं एंडिंगला. एवढं लक्षात ठेवायचं आहे. बाकीचं ओरिजिनल प्रेझेंट फॉर्म मध्ये, बेसिक फॉर्म मध्ये जो वर्ब असतो तोच वर्ब आपल्याला इथे लिहायचा आहे. आता आपण साधा वर्तमान काळ यातली वाक्य इथे करणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स आपण याला मराठीमध्ये साधा वर्तमान काळ म्हणतो. म्हणजे एखादी नेहमीची कृती, सवय, सार्वत्रिक सत्य किंवा नियमित घडणारी घटना दर्शविणारा काळ म्हणजेच साधा वर्तमान काळ. The simple present tense is used to talk about daily habits, regular actions, universal truth and facts. तर या टेबल पासून आपण जी वाक्य बनवलेली आहेत ती पुढे पाहूया. I play cricket. आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त ही, शी, इट हे प्रोनाउन असतील किंवा नाउन असेल. मुलगा, मुलगी आणि निर्जीव वस्तू आणि सजीव प्राणी यांच्याबद्दल ही, शी, इट येत असेल तिकडेच फक्त आपण एस लावतो. नाहीतर बाकी जे सगळे प्रोनाउन्स आहे त्याला आपण ओरिजिनल म्हणजे बेसिक फॉर्म मधलं क्रियापद लावतो. आता आय ह्याच्यासोबत बघा बेसिक वर्ब आलेला आहे. आय प्ले क्रिकेट. काही बदल झालेला नाही. प्रत्येक कॉलम मधून आपण योग्य शब्द निवडला आहे. दुसरा आहे यू रीड बुक्स. यू आलं तरी ऍक्शन वर्ब मध्ये काही बदल होत नाही. वी याच्यामध्ये सुद्धा बघा काही बदल नाही. वर्ब मध्ये आहे तसंच लिहिलेलं आहे. अतिशय सोपी आहेत वाक्य बनवायला सिंपल प्रेझेंट टेन्स मधली. वी वॉच टीव्ही. दे हे प्रोनाउन असेल तरी पण काही बदल झालेला नाही. वर्ब आहे तसंच्या तसं आपण लिहिलं. दे इट मँगोज. आता मात्र बघा मी तुम्हाला सांगितलं ना ही, शी, इट असेल तेव्हा वर्ब मध्ये बदल होतो. ही कट्स व्हेजिटेबल. एस जोडलेला आहे बघा. क्रियापदाच्या शेवटी एस लावून ते क्रियापद पूर्ण केलेलं आहे. ही कट्स व्हेजिटेबल्स. तसं शी साठी सुद्धा शी रन्स फास्ट. ही, शी, इट हे तीनच प्रोनाउन लक्षात ठेवायचे.
म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधली वाक्य करणं तुम्हाला सोपं जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, जे अंडरलाईन द सायलेंट लेटर्स इन द गिवन वर्ड्स. आता या प्रश्नाविषयी मी एवढं एकच सांगेन, की हे जे शब्द आहेत ना, हे शब्द कायमचे लक्षात ठेवा. कारण हे दैनंदिन जीवनातले शब्द आहेत आणि हे वाचताना विशेष काळजी घ्यायची आहे. जे मी अधोरेखित केलेली अक्षरं आहेत, त्या अक्षरांचा उच्चार करायचा नाही. आता बघा मी कसा उच्चार करते आहे. नीट लक्ष देऊन ऐका. नाईट, नॉलेज, नॉट या तीनही शब्दांमध्ये मी केचा उच्चार केलेला नाही. आता ह्या खालच्या 3 शब्दांमध्ये मी बीचा उच्चार करणार नाहीये. लिम, डम, कॉम. बीचा उच्चार केला गेला नाही. नेक्स्ट, सायकॉलॉजी, निमोनिया. इथे पण बघा, पीचा उच्चार आणि निमोनिया मधला सुद्धा पीचा उच्चार झालेला नाही. नेक्स्ट लाईन, ऑनेस्ट, अवर, स्कूल. या तिन्ही शब्दांमध्ये कुठला उच्चार नाही झाला? तर पहिल्या शब्दामध्ये एच या अक्षराचा उच्चार नाही. अवर मध्ये सुद्धा एच या अक्षराचा उच्चार नाही आणि स्कूल मध्ये सुद्धा एच या अक्षराचा उच्चार झालेला नाही. तर अशी विशेष काळजी घेऊन असे शब्द वाचायचा सराव केला तर ते कायमचे लक्षात राहतील. Thank you for watching the video till the end. Please like, share and comment my channel Vidya Crown and subscribe it by pressing bell icon to get time to time notification of every new video. Wish you all the best and thank you again.